नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो टॉपिकवर आहे तो म्हणजे नर्सरी. ही नर्सरी आमच्या गावाजवळून किमान 40 ते 45 किलोमीटरवर आहे. खास तुम्हाला दाखवण्याकरिता आम्ही नर्सरीवर आलो. म्हणजे आम्हाला काम होतं इकडे, पण तुमची आठवण येऊन गेली की म्हणलं चला आपला सबस्क्रायबरना एक नर्सरीचा व्हिडिओ हवा असेलच. कारण फार्मर खूप असतात आपल्याकडे, शेतकरी असतात, शेतकऱ्यांना नर्सरीची गरज असते. घरी टाकलेलं रोप साधत नसते, त्याच्यामुळे जे आहे ते नर्सरीमध्ये अवेलेबल असते रोप. आपल्याला चांगल्या क्वालिटीचं चांगलं रोप तयार करून जर पाहिजे असेल तर नर्सरीमध्ये ते मिळत असते. एक नर्सरीचं तुम्हाला जे आहे ते डेमो तुम्हाला दाखवतो. नर्सरी ही भरपूर मोठी आहे. आता तर सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला दिसतं आहे, हे मिरचीचं आणि गोबीचं रोप आहे. आमच्याकडे आता या सीझनमध्ये मिरची आणि गोबीची भरपूर लागवड होत असते. हे बघू शकता, संपूर्ण जे तुम्हाला दिसून राहिलं हे गोबीचं रोप आहे. बघा, 2 ते 4 पाणी हे रोप झालेलं आहे. म्हणजे आता ट्रान्सप्लांटिंग आपण जे आहे ते करू शकतो या टायमाला. एवढं जे आहे ते सफिशियंट याची ग्रोथ झालेली आहे. मिरचीचं पण ट्रान्सप्लांटिंगला आलेलं आहे. तुम्हाला समोर दाखवतो. इथं बघू शकता, हे बघा. ज्यांनी रोपाचं ऑर्डर दिलं होतं त्यांचं रोप तयार झालेलं आहे. त्यांची पॅकेजिंग चालू आहे. आता ते पॅकेजिंग करून ते रोप घेऊन जातील आणि त्या रोपाची जी आहे ते ट्रान्सप्लांटिंग करतील. तुम्ही बघू शकता, जे आता मिरचीचं यांनी रोप टाकलं होतं, मिरचीचं रोप यांनी पॉकेट दिले होते, ते टाकून झालेलं आहे. तुम्हाला आता दुसरीकडे जे शेड आहे ते दुसरं दाखवतो. आता पहिलं झालं आपला अक्षय भाऊ जे आहे ते क्वालिटी चेक करून राहिलेले आहे. कशी आहे बघा, भरपूर मोठे आहे. तब्बल इथे 5 ते 6 असे शेड आहेत मोठे मोठे. तुम्ही बघू शकता. हे रोप थोडंसं डॅमेज झालं होतं, त्याकरिता याला बाहेर ट्रीटमेंट चालू आहे, जेणेकरून याच्यावरचे जे रोग आहे ते दुसऱ्या याला लागू नये म्हणून बाहेर ट्रीटमेंट चालू आहे. पाण्याचं नियोजन तुम्ही बघू शकता. इथूनच दवाईचं स्प्रे होत असते. शेड्यूल, पाण्याचं शेड्यूल सर्व ॲटोमॅटिक सिस्टमने, ड्रीप सिस्टमने, फॉगर सिस्टमने इथे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो. फॉगरसुद्धा आतमध्ये लावलं आहे. बघा, इथं मोटरच्या सहाय्याने फॉगर यूज करतात. या साईडला बघू शकता, फॉगर जे आहे ते संपूर्ण, हे बघा, संपूर्ण फॉगर लावले आहे. म्हणजे जे उन्हाळ्यामध्ये जे गरमी होत असते ते गरमीसाठी पूर्णपणे इथे फॉगर लावलेले आहे, ग्रीन नेट लावलेली आहे. आणि त्याच्या खाली किती सुंदर पद्धतीने तुम्ही बघू शकता की रोप जे आहे तयार केलेलं आहे. बघा, हे संपूर्ण जेवढं रोप दिसून राहिलं तेवढं पण ऑर्डरचं रोप आहे. संपूर्ण मिरचीचं रोप आहे. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जे आहे ते मिरची लागवड होते. हे सकाटाचं सुप्रीम हॉट हे रोप आहे. तुम्ही क्वालिटी बघू शकता रोपाची. कोणतंही व्हायरस नाही, कोणतंही फंगल डिसीज नाही, कोणतीही कीड नाही. एकदम फ्रेश क्वालिटी सर्व मेंटेन करून आपल्याला रोप मिळते. त्याकरिता आपण नर्सरीचा जे आहे चॉईस करू शकतो. कारण आपण जिथे लागवड करतो गादेवाप्यावर तिथे रोग येऊ शकते. तुम्हाला दाखवतो समोर. बघा की इथे जे आहे ते वर्करच्या साहाय्याने संपूर्ण नियोजन चालत असते. इथं मशीनचं तेवढं यूज नसते, कारण मॅन्युअली विश्वास असते. त्यामुळे तुम्ही बघू शकता की कोकोपीट ट्रेमध्ये भरल्या जातं. त्याच ट्रेमध्ये जे आहे ते माणसाच्या साहाय्याने जे आहे ते होल केले जातात. आणि तुम्ही बघू शकता की इथे जे आहे ते मालकाचा मुलगा आहे, ते म्हणजे त्या मॅडम आहेत या नर्सरीच्या मालकीन आहेत त्या. बघू शकता, वर्कर जे आहे ते फंगीसाईड जे आहे ते लावलेलं आहे त्यांनी. पांढरा जे दिसून राहिलं बियाणं, हे मिरचीचं रोप टाकून राहिलं. बघू शकता प्रत्येक खाच्यामध्ये एक एक बी किती मॅन्युअली पद्धतीने ते टाकून राहिलेले आहे. किती म्हणजे मेहनतीचं काम आहे. मशीन असतं तर डायरेक्ट एका मिनटामध्ये एक ट्रे होऊन गेला असता. त्यांना एक ट्रेसाठी 15 मिनिट लागतात. बघू शकता किती काळजी घेऊन इथे आपलं रोप तयार केलं जाते माणसाच्या साहाय्याने. एक व्ह्यू तुम्ही बघू शकता की आणखी इथंसुद्धा जे आहे ते पूर्ण हे आहे रोपाचं जे सेटअप ठेवलेलं आहे. हे बघू शकता 4 ते 5 दिवसाचं रोप आहे, उगवून आलेलं रोप आहे. तुम्ही क्वालिटी बघू शकता. संपूर्ण याच्यामध्ये जे उगवून आलेलं आहे, कारण इथे फंगीसाईडचा यूज केलेला आहे, कीटकनाशकाचा यूज केलेला आहे. त्याच्यामुळे इथे कीड लागण्याचं, फंगस लागण्याचं तेवढं भीती नसते. संपूर्ण उगवण क्षमता ही चांगल्या पद्धतीने ते येत असते. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा क्वालिटीचा रोप आहे.
आणि आणखी रोपसुद्धा मिळेल इथं. झेंडूचं रोप आहे, कारल्याचं रोप आहे, दोडक्याचं रोप आहे. म्हणजे तुम्ही जर म्हटले की आम्हाला हे रोप हवं आहे तर ते रोप ते अवेलेबल करून देतात, किंवा तुम्ही पाकिट द्या त्यांना, ते तुमचं पॉकेटचे जे रोप आहे ते तुम्हाला ट्रान्सप्लांटिंगपर्यंत योग्य पद्धतीने वाढ करून देतील. एवढं चांगल्या क्वालिटीचं रोप ते बनवून देतील तुम्हाला. तुम्ही बघू शकता एक व्ह्यू ह्या शेडचा. हा 4 नंबरचा शेड आहे. आपण आतापर्यंत 3 शेड पाहिले, हा 4थ्या नंबरचा शेड आहे. आणखी 2 शेड आहेत, तिथे पण मिरचीचं रोप आहे संपूर्ण. कारण आमच्याकडे लागवड जी आहे ती मिरचीची भरपूर होती या महिन्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट केलेलं आहे, किती मॅनेजमेंट आहे. तर बघा, एवढं मॅनेज करणं सोपं नसतं. तर हे बघा, यांचं जे आहे ते कोकोपीटचं स्टॉक आहे. तर बघू शकता तुम्ही कोकोपीट जे आहे, कोकोपीटचं कसं असतं, लाद्या येत असतं, लाद्यांना जे आहे पाणी टाकून ते मोकळं करावं लागतं. त्याच्यामुळे ह्या सेटअप केलेला आहे. तर हे बघता अशा प्रकारे लादी येत असते. या लादीला पाणी टाकलं की ते एक्सपांड होत असते, मोकळी पडत असते. त्याकरिता ते सेटअप केलं आहे बाहेर. तर कशी वाटली नर्सरी सांगा. या नर्सरीचा पत्ता मी तुम्हाला समोर टाकतो. तुम्ही बघू शकता की ही नर्सरी जी आहे समयक नर्सरी, नरेश रामचंद्र ढोक, त्यांचा व्हॉट्सअप नंबर, त्यांचा फोनपे नंबर, त्यांची जीमेल ID आणि त्यांचा पत्तासुद्धा दिला. तर बघू शकता, नीलज, पोस्ट आजगाव, तहसील पवनी आणि डिस्ट्रिक्ट भंडारा. पिनकोड बघू शकता 441910. तर तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता, कॉल करून माहिती घेऊ शकता आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्यासोबत जुळून